20 मिनिटं असणार, मग त्या 20 मिनिटात मी कधी पण उचलायचं. तू मला शिवी घालायचं नाही, तू प्रॉमिस कर. प्रॉमिस कर, प्रॉमिस कर, प्रॉमिस कर. नो प्रॉमिस. हे बघ, अर्ध्या मुलांची शाळा आता चालू झालेली आहे, कळालं. आता तुझी पण शाळा 15 तारखेला चालू होणार आहे, म्हणजे सुट्ट्या अजून त्याला 8 दिवस आहेत. तोपर्यंत मी बघू शकतो ना मोबाईल. आणि लगेच काही एक्झाम घेणार नाही, हे ते आणि आपले टीचर लीज होता. मग नंतर 2 दिवसानंतर टीचर शिकवायला चालू करणार आपले सब्जेक्ट. पुरे ऋत्विकला किती मोबाईलचं ऍडिक्शन लागलंय कळच आहे. मुलांना आजकाल ना मोबाईल शिवाय ना जो दुनिया दिसत नाही. आणि हा तुला माहितीये, आम्ही ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला आम्ही ग्रॅज्युएट झालो तरी आमच्याकडे मोबाईल नव्हता. तो साधा नोकियाचा मोबाईल होता, तो घरामध्ये होता. तोच फक्त मोबाईलवरती आम्हाला फोन करायला. आणि जर आम्हाला फोन करायचं असेल तर आम्ही 1 रुपयाच्या कॉइन बॉक्समध्ये ते 1 रुपया टाकून घरात फोन करायचो, कधी उशीर होणार असेल तर. आणि आम्हाला मोबाईल मिळाला नाही. आणि तुम्ही आता जन्माला आले नाही की लगेच तुम्हाला मोबाईल पाहिजे असते. काय मोबाईलने मुलं आजकालची पिढी मुळी झाली आहे. मोबाईलशिवाय काहीच काम होत नाही. जर एखाद्या वैतागले ना काय करायचं, बसून बसून काय करायचं, म्हणजे ऍक्टिव्हिटीज आहे, खेळण्यासाठी गेम आहे, इंडोर आउटडोर गेम खेळू शकता. हे तू केलं पायकडच्या काय झालं सकाळपासून सांगेल. पकडाई केलं. आम्ही मातीला गणपती बनवला, मातीची सैनिक बनवली, भांडी केली, पकडाई केली, पत्ते खेळले, थोडेसे गेम्स खेळतात ना माणूस. हा गणपती बनवलाय मातीचा. हे बघा, इथं सुंड आहे, मोदक आहे, ह्या हाताने आशीर्वाद देतो. ही सुंड आहे, हे पाय आहे आणि हे दुसरा पाय. ऋत्विक आणि माझं चॅलेंज लागलंय की ऋत्विकने ना मला कामामध्ये मदत केली तर मी त्याला 10 मिनिटं मोबाईल बघायला देणार आहे. पण ऋत्विकने काय कामं करायची हे माझ्यावर अवलंबून आहे. मी जे सांगेल ते काम करावं लागेल तुला. हा ठीक आहे. आणि मी 10 मिनिटं आधी बघा, उरल्याला 20 10 मिनिटं. मग 10 मिनिटच बघणार ना. नाही, म्हणजे मी 10 मिनिटं आधी बघणार, कारण विश्वास तू अचानक म्हणजे मोबाईल बघून चांगलं नसतंय ते. मला माहितीये तू असंच जिद्दालेली, म्हणून मी 10 मिनिटं आधी बघून गेला. म्हणजे काम करायच्या आधी 10 मिनिटं तू मोबाईल बघणार आणि काम झाल्यानंतर आणि तुला 10 मिनिटं. नाही, 10 मिनिटं नाही, ते उरल्याला माझे 20 मिनिटं असणार. मी तर आधी पण 1-2 मिनिटं यूज करू शकते बघण्यासाठी. मग तू 8 दिवस मला मोबाईल द्यायचा नाही, फोन लावायला पण द्यायचं नाही. माझ्याकडे 20 मिनिटं असणार, मग त्या 20 मिनिटात मी कधी पण उचलायचं. तू मला शिवी घालायचं नाही, तू प्रॉमिस कर. प्रॉमिस कर, प्रॉमिस कर, प्रॉमिस कर. नो प्रॉमिस. मी तुला मी आधी म्हणतो प्रॉमिस की मी 10 मिनिटं आधी बघणार नाही, नंतर काम करा, नंतर 20 मिनिटं मी दिवसभर आधी बघणार. हे प्रॉमिस. ओके. मग तुम्हाला वाटत असेल की मी ऋत्विकला अशी कामे का सांगते, पण कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. आणि जर मुलांना कोणतीही वस्तू जर सहज मिळाली तर त्या वस्तूची किंमत मुलं ठेवत नाही. आणि आज ऋत्विक ही कामे करतोय तर आई आज घरात नाही, आई गेले शेताला आणि त्याला पाहिजे मोबाईल. त्यामुळे तो आई जर घरात असती तर त्याने हट्टाने माझ्याकडून मोबाईल घेतला असता. पण कोल्हापूरमध्ये ना मी त्याच्याकडून ना भाजी चिरून घेणे, झाडू मारणे, त्यानंतर चहा करणे, सोफा क्लीन करणे, अशी छोटी छोटी बेसिक कामे मी करून घेते, जेणेकरून भविष्यात जर त्याला कुठे शिक्षणासाठी एकटं राहण्याची वेळ आली तर त्याला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होता कामा नये. हे बघा, मी एवढी भांडी घासली आहे, हिच्यापेक्षा मग स्वच्छ घासली आहे. आता आईला आल्यावरती मी दाखवला म्हणून मी इथं ठेवली आहे. सगळे भांडे चमकतात. भांडे उचलून दाखव. हे बघा, इथं माझ्या दुधाचे भांडे बघू आतमधून स्वच्छ झाले का, चमकते का? चमकते. माझं हे दिसायला लागलंय. कोण दिसते तुझं त्याच्यामध्ये? हा, म्हणजे स्वच्छ घासले. हे बघा, मी स्वच्छ घासले आहे. ही भांडी ही भांड्याला घासायला मला अर्धा तास लागले, एवढी भांडी घासायला. आणि माझी हे अर्धा तास. मग मी 10 मिनिटात घासले तुझी भांडी. आम्ही निघालो आहे आता गावामध्ये आमच्या देवाचं दर्शन घेण्यासाठी. भैरवनाथाचं अधिक महिना चालू आहे आणि मी आता गावाला पण आली आहे ऋत्विकला नेण्यासाठी. त्यामुळे आता आम्ही देवाचं दर्शन घेऊनच आमच्या घरी जाणार कोल्हापूरला. तर आता कुळदेवताचं दर्शन घेऊया, देवाच्या पाया पडूया, है ना. आणि मग जाऊया आमच्या घरी. ही अंगणवाडी आहे, इकडे आमच्या गावची ग्रामपंचायत आहे वडगाव. आणि आता पुढे आम्ही जाणार आहे मंदिराकडे जाण्यासाठी त्यांनी 2 रस्ते केलेत ना आता या वेळेला. दोन्ही रस्ते टाकूया. गेल्या 5 वर्षांमध्ये आमच्या गावामध्ये ना खूप सुधारणा झाली आहे. नवीन अंगणवाडी बांधण्यात आली, त्यानंतर ग्रामपंचायतीचं ऑफिस पण नवीन बांधलं,
परत जे आपण भैरवनाथाचं मंदिर पाहत आहात तिथे पण जाण्यासाठी ना हा रस्ता नवीन बांधण्यात आला. याच्या खाली एक ओढा आहे. या ओढ्याच्या वरती पूल बांधून हा रस्ता तयार केला आहे, जेणेकरून लोकांना डायरेक्ट मंदिराकडे जाता येईल. आमच्या गावातलं एक जागरूक देवस्थान आहे आणि गुढीपाडव्याला ना इथे खूप मोठा उत्सव असतो. अगरबत्ती कापूर बाहेर लावले. नमस्कार कर, डोकं टेकून पाया पड. ऋत्विक कुठे जाऊन बसले बघा. ही आमच्या गावची कमान आहे आणि इथून ह्या कमानीची इथून आमचं गाव चालू होतं. त्या कमानीच्या आतमध्ये गेलं ऋत्विक. इथून वाकून यावं लागतंय आणि ही आहे कमान. इकडून दिसतं आमचं पूर्ण गाव. हे आहे आमचं गाव आणि इकडे आहे आमचं मंदिर. आणि मग भीती वाटते तुम्ही खाली पडलं तर. आणि मग इथं ती बघते किती सुंदर व्ह्यू दिसते बघा वरतून. पूर्ण गाव दिसते. ओढ्याच्या वरती हा खाली ओढा आहे, त्याच्यावरती हा पूल बांधला आहे. आधी हा पूल नव्हता. आम्ही इथून या रस्त्याने येत होतो देवाच्या दर्शनासाठी. आता हा नवीन पूल बांधला आहे. डायरेक्ट देवाच्या जवळ जातो गाभाऱ्यात आणि देव सरळ समोरच दिसतो. खूप सुंदर आणि खूप डेव्हलप करतायत हे. आता सगळीकडे बघा तिथे तिथे एक ब्लॉक्स लावले आहेत, तिथे एक सुंदर केलं, तिथे विहीर आहे. म्हणजे सगळं असं सुंदर असं डेव्हलप करतात एक एक गोष्टी. हे ऑल टाइम उघड नसतात, झाकल्याला असतात, उघडल्या वाटतात. इथून असं हे व्यवस्थित आहे. आमचं सुंदर गाव हे. पण इथे मारुतीचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. आपण उघडून आत जाऊ शकतो. आपण आतमध्ये जाऊन पाया पडून येऊया आता. बघा किती सुंदर मंदिर आहे आमचं इथे. हे मारुतीचं मंदिर आहे. इथे मारुती आहे, देव आहे. त्याच्यानंतर इकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. ही सुंदर असं विठ्ठल रुक्माईचं मूर्ती आहे इथे. हे आत्ता बांधकाम केलं आहे पूर्णपणे या मंदिराचं. 12:30 वाजले बघा आता. बेटा आता व्हिडिओचा एंड करूया. जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.